नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत पुढचा हप्ता नेमकं कधी येणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आणि पैसे अडकले असतील तर नेमकं काय करायचं. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये हे दिले जातात. हे पैसे पीएम किसान योजनेसोबतच मिळतात. म्हणून शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपयांचा अधिकचा फायदा हा होतो. आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे. तर आता सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे. पुढचा हप्ता हा नेमका कधी येणार? सध्या सरकारकडून पुढील हप्त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ही समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी ही अपडेट केली जात आहे. म्हणून येत्या काही दिवसात हप्त्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, यावेळी काही शेतकऱ्यांचे पैसे हे अडकू शकतात. याचं कारण म्हणजे सरकारकडून काही गोष्टी ह्या अनिवार्य केल्यात आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण असणे. जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर हप्ता थांबवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे हे फक्त आधार लिंक नसल्यामुळेच अडकतात. तिसरं कारण म्हणजे जमीन नोंद अपडेट नसणे. जर 7/12 किंवा पीक नोंदणीमध्ये काही चूक असेल तर नाव यादीतून खोड होऊ शकते. आता नेमकं काय करायचंय? तर लगेच हे 4 काम आत्ताच करा. पीएम किसान ई-के-वाय-सी चेक करा, बँक खाते आधारला लिंक आहे का ते पहा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा, सी सेंटरवर जाऊन आपले स्टेटस तपासा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, अनेक वेळा पैसे खात्यात जमा होतात पण मेसेज येत नाही. म्हणून बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. जर तुमची सर्व माहिती ही बरोबर असेल तर पुढील हप्त्याचे पैसे हे लवकरच तुमच्या खात्यात येऊ शकतात. आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मागचा हप्ता मिळाला का? पुढच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात का? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात? आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेतकरी योजना, अनुदान आणि सरकारी अपडेट पाहण्यासाठी आपल्या योजना माहिती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.